नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिरा टूलबद्दल पूर्णपणे माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. जर व्हिडिओ तुम्ही पाहत असताल तर कंटिन्युअसली एक सांगतो की हा जर व्हिडिओ पाहिला तर परत तुम्हाला या जिरा टूलवरती परत ह्याच्यावर स्टडी करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. जर एक वेळेस हा जर व्हिडिओ तुम्ही मन लावून जर पाहिलात तर तुम्हाला ह्यातल्या सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर स्टार्ट करायचं आहे की जिरा टूलवर आपण स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत कसं वर्क चालतं ऑर्गनायझेशनमध्ये आणि आपण कशा प्रकारे वर्क करतो किंवा पी ओ काय वर्क करतो काय नाही, या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहायचं आहे. तरी चॅनलवर कोण नवीन असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि टेलिग्राम ग्रुपला कोण जॉईन झाले नसेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन तिथून तुम्ही डॉक्युमेंटही कलेक्ट करू शकता. ठीक आहे. तर स्टार्टिंगला सांगतो की आता जिरा टूल म्हणजे काय. आपल्याला सर्वात अगोदर प्रश्न पडतो की जिरा टूल म्हणजे काय. ठीक आहे. तर त्या अगोदर तुम्हाला एक सिंपल गोष्टीत सांगतो की आपण आय टी इंडस्ट्रीमध्ये वर्क करतोय. ठीक आहे. आय टी इंडस्ट्रीमध्ये वर्क करतोय. आय टी इंडस्ट्रीमध्ये वर्क करताना आपण एजाईल मॉड्यूलवर वर्क करत असतो. राईट. या तर गोष्टीवर सगळेजण सहमत आहात, कारण आपण पाहिलं होतं की एजाईल मॉड्यूलवर कसं वर्क करतं काय काय नाही, या सर्व गोष्टी पाहिलं होतं. राईट. आणि एजाईल मॉड्यूलवर आपला स्प्रिंट ड्युरेशन किती असतो. कुठं 2 वीकचा असतो, कुठं 4 वीकचा असतो, कुठं 2 मंथचा असतो आणि कुठं 6 मंथचा पण असतो. आपण डिपेंड सांगू शकत नाही, पण मोस्टली आपण काय सांगतो की 2 वीकचा. जास्त ऑर्गनायझेशनमध्ये 2 वीकचा जो स्प्रिंट ड्युरेशन आहे ते मोस्टली करून 2 वीकचा असतो कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये. आता एजाईल मॉड्यूलवर वर्क करतोय म्हणल्यानंतर त्याचा फ्रेमवर्क कोणता यूज करतो आपण, तर स्क्रम फ्रेमवर्क यूज करतो. राईट. स्क्रम म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी क्लिअर केलेल्या आहेत. स्क्रम काय आहे काय नाही. ठीक आहे. तर आता एजाईल मॉड्यूलवर आल्यानंतर एजाईलमध्ये आपण काही सेरेमनीज पाहिल्या होत्या. सेरेमनीज म्हणजे काय, थोडक्यामध्ये सांगायचं म्हणलं तर मीटिंग्स असतात काही. राईट. स्टार्टिंगला कुठली मीटिंग होती, ग्रूमिंग मीटिंग, प्लॅनिंग मीटिंग, डेली स्टँडअप मीटिंग. राईट. त्याचप्रमाणे रिव्ह्यू मीटिंग, रेट्रोस्पेक्टिव्ह मीटिंग. ह्या गोष्टी कुठं आल्या, हे जे प्लॅनिंग वगैरे, आता हे डेली रिव्ह्यू रेट्रोस्पेक्टिव्ह वगैरे कुठं आले, ह्या सर्व मीटिंग जेव्हा आपलं वर्क कंप्लीट होतं त्या टाईमाला होतं. पण सुरुवातीची स्टार्टिंग म्हणजे काय, तर ग्रूमिंग मीटिंग. ग्रूमिंग मीटिंगमध्ये कोण कोण असतो, प्रोडक्ट ओनर असतो, स्क्रम मास्टर, टेस्ट लीड, टेस्ट टीम असते, डेव्हलपिंग लीड असतो, डेव्हलपिंग टीम असते पूर्णपणे, किंवा कोण डिझाईन आर्किटेक्चर असेल, AWS टीम असेल, सर्व प्रकारची जेवढी काही टीम आहे ते सर्व टीम ग्रूमिंग मीटिंगमध्ये अवेलेबल असते. राईट. आपण डिस्कशन काय करतो, तर कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे, एक्झॅक्टली तो काय म्हणतोय, त्याला काय पाहिजे, त्याच्या प्रोडक्शनमध्ये म्हणजे आपण जे प्रोडक्ट करून देत आहे त्याला क्वालिटी प्रोडक्ट जे देत आहोत आपण, ते प्रोडक्टमध्ये त्याला एक्झॅक्टली काय पाहिजे याच्याबद्दल आपण पूर्णपणे डिस्कशन करत असतो. राईट. ज्याची जेव्हा रिक्वायरमेंट आलेली असते त्या रिक्वायरमेंटमध्ये आपण काय काय पाहिजे काय काय नाही ह्याची सर्व गोष्टीची आपण डिस्कशन कुठं करत असतो, ग्रूमिंग मीटिंगमध्ये करत असतो. तर नेक्स्ट मीटिंग कोणती होती आपली, प्लॅनिंग मीटिंग. आता सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे की प्लॅनिंग मीटिंग या ऑर्गनायझेशनमध्ये सर्वात जास्त मोस्टली यूज केली जाणारी, म्हणजे इथूनच जो काही आपला जिरा टूलचा यूज आहे तो जिरा टूलचा यूज कुठून होतो, तर स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंगपासून चालू होते. आता या मीटिंगमध्ये कोण असतं, पी ओ असतो, स्क्रम मास्टर असतो, टेस्ट टीम असते, डेव्हलपिंग लीड असते, बरेच लोक असतात. राईट. आता इथे काय होतं की कुणाला काय काम द्यायचं, या प्लॅनिंग मीटिंगमध्ये काय होतं, रिक्वायरमेंट चेक केली जाते. राईट. कुठं ग्रूमिंग मीटिंगमध्ये त्याच्यावर पी ओ काय तयार करतो, सर्व प्रकारे तो युजर स्टोरीज किंवा ते जे काही SRS फाईल असेल. राईट. म्हणजे स्प्रिंट बॅकलॉग फाईल असेल किंवा SRS. राईट. SRS डॉक्युमेंट थ्रू तो काय करतो, या ठिकाणी स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग ऑर्गनाईज करतो. स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंगमध्ये काय काय करतं, इस्टिमेशन केलं जातं. इस्टिमेशन म्हणजे काय, मला कमेंट बॉक्समध्ये याचं पूर्णपणे सांगा इस्टिमेशन म्हणजे काय. ठीक आहे. त्याचप्रमाणे वर्क ॲलोकेट केलं जातं. वर्क ॲलोकेशन म्हणजे काय, तर कोणाला कोणतं काम दिलं पाहिजे. ठीक आहे. एक ठराविक असाईन केलं जातं की ठराविक व्यक्तीला कुठली मॉड्यूल डेव्हलप करायचं किंवा कुठलं मॉड्यूल टेस्ट करायचं हे वर्क ॲलोकेशनमध्ये केलं जातं. रिसोर्स ॲलोकेट म्हणजे काय, तर रिसोर्समध्ये कुठं कोणती टेस्टिंग केली पाहिजे. राईट. जर API टेस्टिंग कुठं करायचं आहे, राईट, कुठे ॲटोमेशन स्टार्ट करायचं आहे, कुठल्या डेटला काय करायचं आहे काय नाही, ह्या सर्व गोष्टी काय करत असतो, PO या ठिकाणी डिस्कशन करतो पूर्ण टीमसोबत. राईट. स्क्रम मास्टर पण डिस्कशन करतो, कारण हे दोघे एकमेकांसोबत असतात. स्क्रम मास्टर अवेलेबल नसला तरी बऱ्याच कंपन्यामध्ये POच पूर्णपणे हँडल करत असतो टीमला. तर बऱ्याच कंपन्यामध्ये PO बाहेर असतो फिरण्यावर क्लायंटसाठी. राईट. तर त्या टायमाला स्क्रम मास्टर पूर्णपणे हँडल करत असतो. असं डिपेंड नसतं की हे दोघं कंटिन्युअसली अवेलेबल असतील. राईट. तर स्प्रिंट प्लॅनिंगमध्ये काय केलं जातं, इस्टिमेशन, वर्क ॲलोकेशन, रिसोर्स ॲलोकेट. म्हणजे थोडक्यामध्ये इस्टिमेशन म्हणजे काय,
तर ठीक आहे, तर मी तुम्हाला एक आता जिरा टूल प्रॉपर इथून स्टार्ट होतो. कसं स्टार्ट होतो तर एस्टिमेशनमध्ये काय झालं केलेलं असतं, युजर स्टोरीज असाइन केल्या जातात. ठीक आहे, युजर स्टोरी पर्टिक्युलर डेव्हलपरला, पर्टिक्युलर टेस्टरला या ठिकाणी असाइन केले जातात. ठीक आहे, म्हणजे इथून आपला खरा यूज चालू होतो जिरा टूलचा. ठीक आहे, जिरा टूलचा यूज स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंगपासूनच चालू होतो. का तर त्याचं कारण सांगतो. स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंगमध्ये पी ओ जो आहे, आपण जेव्हा जिरा टूलवर वर्क करायला स्टार्ट करणार त्या टायमाला तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, सुरुवातीला काय होतो, पी ओ इथून स्टार्ट करतो की याच्यावरून तुमचा प्रोजेक्ट स्टार्ट झालेला आहे, तो प्रोजेक्ट या ठिकाणी डेव्हलप करतो. ते कशा प्रकारे करतो आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, आता ही डेली, ठीक आहे, आपण त्याचप्रमाणे काही डेली स्टँडअप मीटिंग पाहिजे, रिव्ह्यू, रेट्रोस्पेक्टिव्ह, हे सर्व कधी होतात, हे तर डेली तर आपल्याला जिरा टूल यूजच करावं लागणार आहे, राईट. याच्यामुळे तर वर्क काय करतो काय नाही हे सांगण्याची गरजच नाही आहे, ते आपल्याला पाहिजंच आहे. रिव्ह्यू, रेट्रोस्पेक्टिव्ह मीटिंग हे कधी आपलं प्रोडक्शन संपल्यानंतर किंवा प्रोडक्शनच्या एंडिंगला वर्क चालतं, त्या टायमाला जे आपली जिरा टूल आहे, जिरा टूलवरचे पूर्ण जे आपले जे टेस्ट केसेस किंवा डिफेक्ट वगैरे आहे ते सर्व गोष्टी या ठिकाणी कलेक्ट केल्या जातात. ठीक आहे, तर आता सर्वात अगोदर सांगतो तुम्हाला जिरा टूल म्हणजे काय, राईट. सर्वात इम्पॉर्टंट काय, जिरा टूल म्हणजे काय. जिरा टूल काय आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल, जसं की आपण मावेनला म्हणतो, राईट. प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल का म्हणतो तर सर्व गोष्टी आता बऱ्याच ठिकाणी जे काही टेस्ट सिनारिओ आहेत, जे काही टेस्ट केसेस आहेत ते सर्व जिरा टूलवर लिहिले जातात. तर काही काही ठिकाणी एक्सेल शीटवर टेस्ट केसेस लिहिले जातात, बट मॅनेज करायचं पूर्ण प्रोजेक्टला हे जिरा टूलवरच केलं जातं. आता बऱ्याच ऑर्गनायझेशनमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल म्हणतात किंवा डिफेक्ट ट्रॅकिंग टूल किंवा बग ट्रॅकिंग टूल म्हणतात, तर काही काही ठिकाणी बग मॅनेजमेंट टूल किंवा डिफेक्ट मॅनेजमेंट टूल म्हणतात. म्हणजे या ठिकाणी डिपेंड करतो ऑर्गनायझेशनवर. पण थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे काय, तर पूर्णपणे जो प्रोजेक्ट हँडल करायचं काम कोण करतो तर जिरा टूल करत असतो, राईट. तर आता थोडक्यामध्ये खाली येतो. ठीक आहे, आता मला सांगा आपण जिरा टूलवर काय वर्क करतो. एखादा मॉड्यूलवर वर्क करतोय, ठीक आहे, एखादा डिफेक्ट फॉर्म झाला ते असाइन करतो, असाइन केलं बग ट्रॅक करून तो कशा प्रकारे फिक्स करायचं हे डेव्हलपर बघतो आणि त्यानंतर जिरा टूलवर रिअसाइन करतो. हे वर्किंग आपल्याला माहिती आहे, राईट. पण ते कसं करतो काय नाही एक्झॅक्टली आपल्याला प्रॅक्टिकली पाहायचंच आहे, राईट. मॉड्यूलवर एखाद्या वर्क करतोय, ठीक आहे, त्या ठिकाणी डिफेक्ट फाउंड झाला आहे, ठीक आहे, सोडू द्या. ठीक आहे, ॲज अ टेस्टर आपल्याला एखादा डिफेक्ट सापडला आहे, ठीक आहे, आपल्याला डिफेक्ट सापडल्यानंतर असाइन करतो डेव्हलपरला. ते कशा प्रकारे असाइन करतो काय नाही ह्या सर्व गोष्टी प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पण त्या अगोदर तुम्हाला डायरेक्ट 10व्या पायरीवर चढण्यापेक्षा स्टार्टिंगपासूनची पायरी चढणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली अगोदर हे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली करताना त्या गोष्टी सोप्या जातील. ठीक आहे, ॲज अ टेस्टर डिफेक्ट्स आपल्यानंतर मग काय करतो, असाइन करतो डेव्हलपरला काही काही डिस्क्रिप्शन देतो, हे असं करताना हे अशा प्रकारे मला डिफेक्ट सापडलेलं आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्शन दिलं, त्यानंतर काही स्क्रीनशॉट देतो डिफेक्ट सापडलेले. ठीक आहे, मग डिफेक्ट काय करतो डेव्हलपर, तो ओपन करतो, ओपन करून त्याच्यावर वर्क करतो, तो फिक्स करतो, फिक्स करून तो परत टेस्टरला सांगतो की फिक्स झालेलं आहे, तू डबल एक वेळेस चेक कर. ठीक आहे, हे अशा प्रकारे वर्क चालतं. परंतु आता प्रॉपर वर्क स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत काय चालतं, ठीक आहे, जिरा टूलवर आपल्याला स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत काय चालतं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता पी ओ काय काम करतो जिरा टूलवर, स्क्रम मास्टर काय काम करतो, टेस्ट लीड काय करतो, डेव्हलपिंग लीड काय करतो, डेव्हलपर काय करतो, टेस्टर काय करतो, ह्या सर्व गोष्टी पाहिजे, राईट. एक्झॅक्टली स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत आपल्याला ॲज अ टेस्टर आहोत. ठीक आहे, मी काय म्हणतो, तुम्ही जर टेस्टर आहात समजा, ॲज अ टेस्टर तर तुम्हाला फक्त डिफेक्ट फाउंड करायला शिकायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त डिफेक्ट फाउंड करायला शिकायचं आहे. टेस्टर डिफेक्ट फाउंड केल्यानंतर तुम्हाला फक्त असाइन करायला शिकायचं आहे. ठीक आहे, तर त्या गोष्टी काहीच इम्पॉर्टंट नाही, पण तुम्हाला एक्झॅक्ट पी ओ काय काम करतोय, स्क्रम मास्टर काय काम करतोय, ह्या सर्व गोष्टी सांगणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूच्या हिशोबानं नाही आहे, बट तुम्ही स्वतःसाठी तरी एक्झॅक्टली काय वर्क चालतं ऑर्गनायझेशनमध्ये हे पाहणं सर्वात अगोदर इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुम्हाला सांगतो, सर्वात अगोदर तुम्ही काय करायचं आहे, गुगलवर जाऊन जिरा फ्री ट्रायल डाउनलोड हे वालं डाउनलोड करून घ्यायचं. ठीक आहे, जिरा फ्री ट्रायल डाउनलोड सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर वरती फ्री म्हणून ऑप्शन दिसतं, त्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सर्वांनी डाउनलोड करायचे, कारण स्वतःच्या प्रॅक्टिस जेवढं करताल कुठलीही गोष्ट असू द्या, स्वतः जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला त्या गोष्टी सोप्या जातील.
राईट. त्यामुळे स्वतः अगोदर प्रॅक्टिस केलेले कधी बेस्ट राहतं. मी सांगतोय म्हणून करा किंवा स्वतःसाठी करा, काही करा पण बिलकुल करा. अशा प्रकारचे इंटरफेस उघडेल, राईट. या ठिकाणी हे जिओ सर्व्हिस मॅनेजमेंट, कॉन्फ्लुएन्स, गेट अनदर वन फ्री, ह्या सर्व गोष्टी ठीक आहे, इग्नोर करून द्या. तुम्ही डायरेक्ट करा, काय करा, नेक्स्टवर क्लिक करा. ठीक आहे, नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही साईनअप विथ ईमेल करा. ठीक आहे, या ठिकाणी साईनअप विथ ईमेल करताल त्या टायमाला या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचे आणि तुम्हाला वाटेल ते नाव टाकायचे. ठीक आहे, मी एक डमी ईमेल आय डी तयार करून घेतो. ठीक आहे, एकच मिनिट. अशा प्रकारे एक तुम्ही ईमेल आय डी तयार करून घ्या. त्यानंतर तुमचं नेम टाका आणि ॲग्री करा. ठीक आहे, ॲग्री केल्यानंतर बघा तुम्हाला इंटरफेस येईल. या ठिकाणी व्हेरीफाय अँड ॲक्टिवेट युअर प्रोफाईल. तुम्हाला काय होतं की ईमेल्ड या तुमच्या जो मेल आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक ईमेल पाठवलेला असेल. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल ओपन करून घ्यायचं आहे. ईमेल जो आलेला असेल त्या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचे. तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी एक मेसेज येतो. ठीक आहे, मेलवर जाऊन तुम्ही व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी व्हेरीफाय केल्यानंतर ना तुम्हाला ॲटोमॅटिकली त्या गोष्टी ओपन होऊन जातील. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला ॲटलॅसियनचा म्हणजे जिरा टूलचा जो व्हेरीफाय ईमेल असेल तो हा ईमेल व्हेरीफाय करायचे. ठीक आहे, व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा एक नवीन ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला नेम वगैरे ॲड करावं लागेल. ठीक आहे, लॉग इन प्रोसिजर स्टार्ट होईल. त्यानंतर ना अशा प्रकारे लॉग इनचं पेज स्टार्ट होईल. या ठिकाणी तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचे जेणेकरून तुम्हाला नंतर लक्षात राहावं असं. त्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचे. ठीक आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक ओपन होणार डॅशबोर्ड बघू शकता. हे अशा प्रकारचं तुमचं स्टार्ट होतं. आता युअर साईट काय असते, ते युअर साईट हे तुमच्या कंपनीचं विचारलेलं असतं. त्यामुळं तुमचं काही काम नसतं की याच्यामध्ये युअर साईट वगैरे कसं टाकायचं काही नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी मी असंच नाव टाकून घेतो. तर या ठिकाणी नाव टाकून घेतलेलं आहे मी कोडिंग MK123. ठीक आहे, या ठिकाणी ॲग्रीवर क्लिक करून घ्यायचं आहे. ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण जिरा टूलचं डॅशबोर्ड तयार होऊन येईल. ठीक आहे, आपण वेट करूया. या ठिकाणी थोडा वेळ वेट करायचे. थोडासा लोड खाईल बट तुम्ही वेट करून या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस स्वतःहून करू शकता. फक्त माझे काही व्हिडिओ आहेत जिरा टूलवरचे ते रेग्युलरली पहा, जेणेकरून तुमच्या लवकरात लवकर गोष्टी तुम्ही स्वतः सगळे प्रोजेक्ट स्वतःच PO व्हायचं आहे, स्वतःच स्क्रम मास्टर व्हायचे आहे, स्वतःच टेस्ट लीड व्हायचं आहे आणि स्वतःच सर्व म्हणजे ॲज अ टेस्टर ॲज अ डेव्हलपर स्वतःच व्हायचं आहे. त्या ठिकाणी वर्क करायला स्टार्ट करायचे जेणेकरून तुम्हाला जिरा टूलवर जरी कुठलेही क्वेश्चन विचारले तरी तुम्हाला सांगता यावे. राईट, तुम्ही जर स्वतः जेवढी प्रॅक्टिस करताल, थोडासा लोड खातो कारण लोड असतो तेवढा या पेजवरती. कुठलीही गोष्ट सांगतो तुम्हाला, कुठलेही ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमधलं असू द्या. ठीक आहे, ते ॲप्लिकेशन आपण मल्टिपल टाईम यूज करत नाही तोपर्यंत त्या ॲप्लिकेशनच्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत. ठीक आहे, तर या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी काय म्हणते, हेल्प अस टू सेटअप युअर आय एम न्यू टू जिरा, किंवा स्किप पण करू शकता तुम्ही. ठीक आहे, स्किप करा आणि या ठिकाणी प्रोजेक्टचं नाव टाकायचं. आता प्रोजेक्टचं नाव मी काय टाकून देतो, कोडिंग विथ MK. ठीक आहे, आता हे प्रोजेक्टचं नाव कोण टाकणार, PO टाकणार. हे प्रोजेक्ट वगैरे कोण असाइन करायचं काम कोण करतं, PO करतो. ठीक आहे, आणि ही जी की दिसते ही की तुम्ही लक्षात ठेवायची, CWM कोडिंग विथ MK हे प्रोजेक्टचं नाव झालं. आणि प्रोजेक्टचा जो की आहे तो की काय आहे, तर हे एक साईन असतं जे की त्याच्यावरच तुम्हाला वर्किंग करायचं असतं, म्हणजे जे की तुम्हाला एक्सेल शीटमध्ये वगैरे असाइन करायचं असतं. ठीक आहे, या ठिकाणी काय आहे ऑप्शन क्रिएट प्रोजेक्ट क्रिएट करायचं काम कोण करतं, प्रोडक्ट ओनर करतो. तर या ठिकाणी मी क्रिएट प्रोजेक्ट करतो. ठीक आहे, क्रिएट प्रोजेक्ट केल्यानंतर या ठिकाणी स्किप करून टाका. जेवढे काही क्वेश्चन असतील ते क्वेश्चनचे आन्सर वगैरे देत बसू नका, स्किप करून टाका. या ठिकाणाहून जो कोणी स्क्रम मास्टर असेल, प्रोजेक्ट ओनर या ठिकाणी ॲड करतो. ठीक आहे, तर मी कुणाला ॲड करणार नाही, डायरेक्ट डन करून जातो. पण मला काही ठीक आहे असो. तर या ठिकाणी तुम्हाला एक डॅशबोर्ड ओपन होतो. ठीक आहे, हा काय झाला, जिरा सॉफ्टवेअर झाला. सॉफ्टवेअर मी तुम्हाला अगोदरच काय म्हणलं की जिरा एक सॉफ्टवेअर आहे किंवा त्याला टूल म्हणतात. सॉफ्टवेअरलाच आपल्या याच्यामध्ये टूल म्हणतात. ठीक आहे, हे एक फ्री ट्रायल आहे. ठीक आहे, हे एक फ्री ट्रायल आहे. डज यू टीम इन मोर फ्रॉम जिरा. ठीक आहे, तर या ठिकाणी सर्वात अगोदर सांगतो, या ठिकाणी सेटिंग आहे. ठीक आहे, या सेटिंगमध्ये सर्व गोष्टी तुम्ही वाचून घ्यायचं आहे. या ठिकाणी नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशनचं काम काय असतं काय नाही ह्या सर्व गोष्टी सांगणार आहे.
ठीक आहे. या ठिकाणी क्रिएट करून आता CWM काय आहे आपला, कोडिंग विथ MK हे प्रोजेक्ट आहे राईट. तर या ठिकाणी ॲप्स असतील, ठीक आहे. या ठिकाणी पीपल्स म्हणजे इथून आपण इन्व्हाइट करू शकतो, अजून कोण नवीन जर असाईन झाला कंपनीमध्ये, ठीक आहे, असाईन झाला तर त्याला आपण या ठिकाणी ॲड करू शकतो किंवा एक टीम बनवू शकतो, ठीक आहे. हा काय झालं, डॅशबोर्ड आहे. एक्झॅक्टली याचं वर्क कसं चालतं काय नाही ह्या सर्व गोष्टी आपण पाहूया, ठीक आहे. त्याचप्रमाणे हे एक रोड मॅप आहे. हे रोड मॅप तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. जस्ट वेट. तर या ठिकाणी बघू शकता की ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे जे नावं दिसतात, ठीक आहे, हे जे नावं दिसतात ह्या नावामध्ये काय आहे तर कुठल्या मंथमध्ये कुठल्या प्रोजेक्टवर किती वर्क करायचे, ठीक आहे. क्रिएट इपिक. इपिक म्हणजे काय ह्याचंही मला आन्सर कमेंटमध्ये द्या, कारण तुमचाच फायदा आहे, ठीक आहे. जर कोणाला येत नसेल तर त्यांनी जाऊन सर्च करा, ठीक आहे. ऑगस्टमध्ये किती वर्क करायचं, सप्टेंबरमध्ये किती वर्क करायचं, एक रोड मॅप त्यांनी काढलेलं आहे, ठीक आहे. तर तो आपलं काम राहतं बोर्डवरती, ठीक आहे. बोर्डवरती आता क्रिएट इश्यू तर या ठिकाणी बघू शकता, ठीक आहे. तर या क्रिएट कसं करतो काही नाही, ह्या गोष्टी कशा असतात काही नाही, ह्या सर्व गोष्टी ना आपल्याला जेव्हा मी एखादी माझ्याकडे ईमेल ID येतील त्या टायमाला मी इन्व्हाइट करून काही टीममेट ॲड करून तुम्हाला एक्झॅक्ट प्रोसिजर कसं चालते, आपण टेस्टर ॲज अ टेस्टर आपण काय काम करतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. मी काही डमी ईमेल ID बनवून त्या ठिकाणी मी असाईन करतो, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की डेव्हलपर टीमचे 2 डमी ईमेल ID आणि टेस्टर टीमचे 2 ईमेल ID असे बनवून या ठिकाणी ॲड करून ते प्रोजेक्ट एक्झॅक्टली कसं वर्क करतं काय नाही हे सर्व गोष्टी आपण थोडक्यामध्ये पाहूया, ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्या सर्वपणे जेवढी काही गोष्टी आहेत स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंतच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगेन, जसं की इपिक आहे, टास्क आहे, सब टास्क आहे, ठीक आहे. अजून मल्टिपल असे इश्यू टाईप आहे, ठीक आहे, बग आहे, स्टोरी आहे, ठीक आहे. हे सर्व गोष्टी कशा असतात काय नाही ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढं बस करूया. नेक्स्ट टाईमला आपण पूर्णपणे वर्क करूया. त्या अगोदर तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. आता हे इपिक काय असतं, बग, स्टोरी, टास्क, सब टास्क काय असतात काय नाही ह्या सर्व गोष्टी आपण हळूहळू पाहूया, ठीक आहे. तर चॅनल कोण नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.